नमस्कार विद्यार्थ्यांना, आज आपण इयत्ता 7वी मराठी सुलभ भारती पाठ क्रमांक 10 पंडिता रमाबाई या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. प्रश्न, पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशनकडे कोणती शिफारस केली? उत्तर, स्त्रियांनी शिकले पाहिजे व शिकवलेही पाहिजे. यासाठी त्यांनी मातृभाषेचे अचूक ज्ञान मिळवले पाहिजे. चांगली शिक्षिका घडण्याची व स्त्रियांना उत्तेजन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत, अशी शिफारस पंडिता रमाबाईंनी हंटर कमिशनकडे केली. हा प्रश्न, पंडिता रमाबाईंना स्त्री जातीविषयी अपार प्रेम होते, हे त्यांच्या कोणत्या उद्गारावरून समजते? उत्तर, पंडिता रमाबाई असे म्हटल्या की मला सर्व भारतीय स्त्रिया समान आहेत. जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक थेंब आहे तोपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी मागे हटणार नाही. स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी घेतले आहे. या पंडिता रमाबाईंच्या उद्गारावरून त्यांना स्त्री जातीविषयी अपार प्रेम होते हे समजते. ई प्रश्न, पंडिता रमाबाई कष्टाळू व काटकसरी होत्या हे कोणत्या प्रसंगातून जाणवते? उत्तर, प्रचंड मोठे प्रार्थना मंदिर बांधताना रमाबाईंनी काटकसर केली. प्रार्थना मंदिराचा आराखडा त्यांनी स्वतः तयार केला. स्वतः डोक्यावर विटांचे घमेले वाहून बांधकामाला मदत केली. कष्टाचे कुठलेही काम करताना कधीच कमीपणा मानला नाही. त्यांनी स्वतःच्या कष्टातून आश्रमातील मुलांना श्रमप्रतिष्ठेचा धडा दिला. या प्रसंगातून पंडिता रमाबाई कष्टाळू व काटकसरी होत्या हे जाणवते. प्रश्न क्रमांक 2, खालील चौकटी पूर्ण करा. पंडिता रमाबाईंचा विवाह यांच्याबरोबर झाला. उत्तर, बिपिन बिहारी मेघावी. त्यांच्या मुलीचे नाव मनोरमा. अंध व्यक्तींसाठी उपयुक्त लिपी ब्रेल लिपी. सहस्रकातील कर्मयोगिनी पंडिता रमाबाई. प्रश्न क्रमांक 3, पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशन मध्ये स्त्रियांसाठी सुरू केलेल्या लहान उद्योगांची नावे लिहा. उत्तर, पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशन मध्ये स्त्रियांसाठी सुरू केलेले लहान उद्योग: केळीच्या सोलट्यापासून टोपले बनवणे, वाखाच्या दोऱ्या वळणे, वेताच्या खुर्च्या विणणे, लेस, स्वेटर, मोजे विणणे, गाई बैलांचे खिल्लार पोसणे, शेळ्या मेंढ्यांची चरणी करणे, म्हशींचा गोठा बांधून दूध दुभते साठवणे, कुक्कुटपालन करणे, सांडपाणी व मौल्यापासून खत निर्माण करणे, भांड्यावर नाव घालणे, कलई करणे, हातमागावर कपड्या सतरंजा विणणे, घाण्यावर तेल काढणे, धोबी काम करणे, दवाखाना चालवणे, छापखान्यातील टाईप जुळवणे, सोडचित्रे छापणे, कागद मोडून पुस्तक बनवणे. प्रश्न क्रमांक 4, पंडिता रमाबाईंसाठी पाठात आलेली विशेषणे शोधा व लिहा. विशेषणे आहेत पंडिता, कर्मयोगिनी, सत्शील, साध्वी, सूर्यकन्या. प्रश्न, खालील शब्दांत लपलेले शब्द शोधा. आराखडा, सुधारक हे शब्द उदाहरणार्थ गारवा, गार, रवा, वार, गावा, वागा. आराखडा या शब्दामध्ये लपलेले शब्द आहे राख, राडा, खरा, खडा, खराडा. सुधारक मध्ये लपलेले शब्द आहे सुधा, सूर, सुरक, धार, धाक, कळ. हा प्रश्न, असे 3 अक्षरी शब्द शोधा ज्यांच्या मधले अक्षर र आहे, त्याची यादी करा. उत्तर, उदाहरणार्थ करंजी, चौरंग, कारंजे. तर उत्तर आहे मरंद, तरंग, फिरंगी, निरंज, सरंगा, बेरंग, सारंग, श्रीरंग, कुरंग, सुरंगी, नारंगी, मुरंबा, पारंबी, पुरंध्री, हेरंब, वारंग, सारंगी. ही आहे. खाली दिलेल्या शब्दांचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.
खजूर कामगार तर उत्तर पुस्तक डोके तर मस्तक, समता माया तर ममता, घागर समुद्र म्हणजे सागर, कडक रस्ता सडक, गाजर पाळीव प्राणी मांजर, प्रवास घर निवास. ई प्रश्न हे शब्द असेच लिहा. हे शब्द असेच्या असे खाली लिहायचे आहे. तर बघा खाली दिलेल्या चौकटीत म्हणी लपलेल्या आहेत त्या ओळखा व लिहा. तर बघा अति शहाणा त्याचा बैल रिकामा. या चौकटीमध्ये एक ना धड भारावर चिंध्या, ऐकावे जनाचे करावे मनाचे, चोर सोडून संन्याशाला फाशी, त्यानंतर घरोघरी मातीच्या चुली. खालील मुद्द्यांच्या आधारे अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा व त्याला योग्य शीर्षक द्या. तर बघा मुद्द्यांच्या आधारे परिच्छेद असा केलेला आहे. त्याला शीर्षक दिलेला आहे आगळी वेगळी सकाळ. चौकटीत दिलेल्या उभयान्वयी अव्ययांचा योग्य वापर करून रिकाम्या जागा पूर्ण करा. मंगल खंजिरीत टिंबटिंब टाळ छान वाजवते आणि काका आला टिंबटिंब काकी आली नाही, परंतु कुंदाचा पाय मुरगळला टिंबटिंब ती शाळेत येऊ शकली नाही, म्हणून मला बूट टिंबटिंब चप्पल खरेदी करायची आहे. किंवा धोधो पाऊस पडत होता टिंबटिंब मुले पटांगणावर खेळत होती, तरी तुझी तयारी असो टिंबटिंब नसो तुला गावी जावेच लागेल. वा. खालील वाक्य वाचा. शब्बास चांगले काम केलेस बाळा. अरे फार वाईट झाले. बापरे केवढा मोठा साप. हा 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 पिसारा फुलवलेला मोर. आपल्या मनात दाटून आलेल्या भावना आपण एखाद्या उद्गारावाटे व्यक्त करतो. वरील वाक्यांतील शब्बास अरे रे बापरे हा 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 ही केवळ प्रयोगी अव्यय आहेत. या शब्दांमुळे आपल्या मनातील भावना प्रभावीपणे व्यक्त होतात. या शब्दांना उद्गारवाचक शब्द असेही म्हणतात. आता बघा खालील वाक्यात कंसात योग्य कवल प्रयोगी अव्यय घाला. टिंबटिंब काय दशा झाली त्याची. अरे रे. टिंबटिंब एक अक्षरही बोलू नकोस. चूप एक अक्षरही बोलू नकोस. टिंबटिंब मला गबाळेपणा अजिबात आवडत नाही. शी. टिंबटिंब केवढा मोठा अजगर. अबब. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 7वीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.